सो AICTE जसं आपल्याला काय IT उत्सव जे आहे तो प्रकारचे 21 ते 26 एप्रिल 2025 यामध्ये आपल्याला IT उत्सव काय करतात गोवा टू कंडक्ट into our the institute. So this is the fourth day of IT उत्सव. In that there is the consideration of trademark as well as the consideration of geographical indication, and this is the information regarding that we are going to get see by using the YouTube online channel, and this is provided by the AICTE obviously under the name head of the IT उत्सव. ओके, IT उत्सव यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चौथा दिवस जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, कंडक्ट करायचा आहे आपल्या सगळ्या IIScच्या ॲक्टिव्हिटीच्या अंडर. सो ट्रेडमार्क जो आहे तो हा पर्सनलाइज काय करतो आपण आपला जी इनोव्हेटिव्ह वर्क असेल तर ते ट्रेडमार्कच्या अंडर आपण काय करतो लायसनिंग घेतो किंवा आपण त्या ट्रेडमार्क स्वतःच्या पर्सनल पर्पजसाठी आपण काय करतो डिमार्क करतो. डिमार्क केल्यानंतर आपल्याला AICTE त्यांचं जे आहे म्हणजे त्यामध्ये पेटंट असतील, ट्रेडमार्क असतील, कॉपीराइट असतील आणि आपल्याला इंडिकेशन त्याच्याबद्दल जे 4 ते 5 नेम हेड आहेत IT ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत तर त्यामध्ये आपण काय कंडक्ट करतो. ओके, सो ट्रेडमार्क हा पर्सनल यूज संदर्भात आहे. पर्सनल एखादी अवेअरनेस किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट आपल्या प्रोडक्टला नेम हेड देत असते आणि तो आपल्याला जसं आधार असतील जसं अजून एखादं IT असेल असेल प्रोग्राममध्ये जे इंडिकेशन्स आहेत काय काय कन्स्ट्रक्शन फील्ड्स असतात, इंडस्ट्री फील्ड्स असतात, त्यामध्ये स्वतःच समजा एखादी कंपनी असेल त्याला काय लोगो द्यायचा असतो, जे काय त्यात लोगो असतो लोगो हा ओके. सो ट्रेडमार्क हा एखाद्या कंपनीसाठी पर्सनल पर्पजसाठी आपण त्याला काय केलेलं लोगो तो त्या लोगोसाठी आपलं सगळं जे वर्किंग आहे आणि आपल्याला यूज करून इम्प्लिमेंट करतो आणि हा पर्सनल यूज काही गोष्टी आपण करत नाही. त्याचं जे आजचं जे लेजिस्लेशन आहे आणि त्याचं ॲक्टिव्हिटी IT उत्सव 14 दिवस जो आहे नॉन ट्रान्सफरेबल. It cannot be transferred from person to person or from organization. They will have information, they will